1 फेब्रुवारीपासून फास्टॅगचा मोठा नियम बदलतोय आणि हा बदल थेट कार मालकांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. आतापर्यंत फास्टॅग घेताना काय काय करावं लागायचं म्हणजे RC अपलोड करा, फोटोज पाठवा, बँकेचे कॉल्स, व्हेरिफिकेशन पेंडिंग आणि एवढं करूनही कधीतरी अचानक फास्टॅग ब्लॅकलिस्ट. पण आता हे सगळं बदलणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग काढताना KYV म्हणजेच नो युअर व्हेकल प्रोसेस बंद केली जाणार आहे. पण म्हणजे नेमकं काय होणार आहे तर आता फास्टॅग ॲक्टिवेट झाल्यावर तुमच्याकडून पुन्हा पुन्हा डॉक्युमेंट्स मागितले जाणार नाहीत. एकदा टॅग मिळाला की काम संपलं. आता बँकांची जबाबदारी वाढणार आहे. बँका थेट सरकारी वाहन डेटाबेसमधून तुमच्या गाडीची माहिती तपासणार आहेत म्हणजे पुन्हा RC दाखवायचा ताण राहणार नाही. मात्र फक्त कुठे गडबड वाटली तर तेव्हा तपासणी होणार. उदाहरणार्थ फास्टॅग चुकीच्या गाडीवर लावलेला असेल, टॅग नीट चिटकवलेला नसेल किंवा गैरवापर, फसवणुकीचा संशय असेल तेव्हाच KYV किंवा व्हेरिफिकेशन होईल. आधीपासून फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी काहीही बदललं नाही आहे. तुमचा टॅग नीट चालत असेल तर काहीही करायची गरज नाही. या सगळ्याचा फायदा काय तर वेळ वाचणार आहे, कागदपत्रांचा त्रास कमी होणार आहे आणि अचानक फास्टॅग बंद होण्याची भीती राहणार नाही. फक्त लक्षात ठेवा, हा नियम फक्त खाजगी वाहनांसाठी आहे. बस, ट्रक सारख्या कमर्शियल वाहनांसाठी जुने नियमच लागू राहतील. आणि हो, फास्टॅग अजूनही अनिवार्यच आहे. बॅलन्स ठेवा, नाही तर टोलवर दुप्पट पैसे द्यावे लागतील. आणि लगावपत्तीला फॉलो करा.